ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री अधिक मास महात्म्य अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी रुक्मिणी रंगा, भक्तमानस प्रिय हृदय भृंगा, मुनिजन ध्यायी हृदय रंगा, ये अंतरंगा श्री विठ्ठला। सगुण स्वरूपा मेघ श्यामा, दीनबंधू आत्मया रामा। सदा सर्वदा नामी प्रेमा, मनोभिरामा असो दे। आता ऐका श्रोते जन, मल महात्म्य कथा अनुसंधान। संवाद लक्ष्मी नारायण, पुण्य पावन कथा हे। मागे द्वादशी महिमा वर्णिला, पुन्हा मागुता लक्ष्मीने प्रश्न केला। तोची श्लोकार्थ पाहिजे परिसीला, भावार्थ भला असो द्या। क्षीराब्धी जावदे तेव्हा, ऐकजे देवाधिदेवा। अभिनव कथेचा ठेवा, परिसीलाजी स्वामिया। परिस्नान आणि जप, महिमा वर्णिला अमूप। तरी स्नान केली आणि निष्पाप, पूर्वी कवन झालासे। कवन स्नानाचे तप, कवन पुण्य जपला जप। ये विषयी होऊन सकृप, निवेदावे स्वामिया। मग बोले शेषशयन, एक प्रिये प्रियवचन। जे आकर्णिता जान, होय क्षाळन महापापा। स्नान दान जप होम, चालविता नेमानेम। तरी पायवंदियम, देती क्षेम रोग सर्व। सर्वा अरिष्टे ते शमती, संसारीन घडे विपत्ती। सर्व मनोरथ पुरती, उद्धारा गती तो पावे। सर्व तीर्थी केलिया स्नान, तया ते घडे तेची पुण्य। यदर्थी संशय नसे जान, सत्य जान शुभानने। कुरुक्षेत्रादी गया श्राद्ध, कोटी गोदाने प्रसिद्ध। पुरश्चरण एकविध, घडले जरी प्राणिया। तरी समता नाही जान, मलमासी केलिया स्नान। परिभावार्थ परिपूर्ण, धरी संपूर्ण मासवरी। सहस्त्र विप्रा इच्छित भोजन, तरी घडे एक द्विज पूजन। तो पावे सदा यश कल्याण, नेम जान मासवरी। जन्मदारभ्य जे पाप केले, जाणोनी नेनुनी जे का घडले। ते सर्वनासे एकची वेळे, जरी घडले स्नान एक। येच विषयी इतिहास परम, एक होऊन उत्तमोत्तम। श्रवण केलिया सुगम, उपरती तत्काळिके। इंद्रलोकीची अप्सरा कामिनी, नाम तियेचे स्मृती विलासिनी। त्याही माझी ती प्रिय मोहिनी, कुबेरा घरी सदा वसे। परमप्रीती पात्र ते धनदाते, स्वगुणे मोहिले होतया ते। नृत्य गायने देखता तया ते, क्षणभरी ते न सोडी। स्वरूप परमलावण्य, पाहता होय वीर्यपतन। कंठजीचा कोकिळे समान, ऐकता सुरगन भुलती। असो ती देवलोकीची अप्सरा, स्वरूप वर्णिता अपरंपार। तुच्छ जिये पुढे शंकर दारा, इतर सुंदरा त्या किती। चतुर्दश लोकपाळ प्रार्थिता, परी तेथे न जायची तत्वता। ऐसी हे लावण्यलता, पुढे वृत्तांता परिसीजे। एकदा वनविहारार्थ, सखिया घेऊन त्वरित। निगती झाली क्रीडनार्थ, लक्षुनी पंथ कुरुक्षेत्री। तो पुरुषोत्तम मास, हे तो नेने विशेष उद्देश। सहज पातली तया स्थानास, समुदायास ते काळी। 5 जन अंध बोली जेते, ऐका ते कोण कोणती। नेत्र असुनी अंध होती, ऐका प्रचिती तयांची। एक तो विषयांध जान, दुजा तो द्रव्यांध पूर्ण। मदिरांध तोची तिसरा जान, बळांध तोची चौथापे। 5वा तो दुर्जन पाहे, तव तो गर्भांधची होये। तया ते उपमाची न साहे, ऐसे हे 5 अंध जानिजे। इतुकियांचे वेगळे प्रकार, ते किंचित परिसवी साचार। विषयांध झाला जो नर, ऐका प्रकार तयाचा।
चित्ती काम उद्भवता मग तो ओळखी न धरी तत्वता तयासी धक्का देऊनी जाता देहावरुता तो नये तैसाची मदिरा प्राशिला नेत्र अस्ताची अंध झाला श्रीमुखे जरी ताडिला परी ओळखिला न पुरे आता तिसरा तो धनांध द्रव्यमध्ये उन्माद स्वकीय येता सनिध ओळखी न पुसे तया ते एखादा तयाचा कोणी आप्त दरिद्रे गांजिला बहुत तो जरी भेटावया येत तया ते पुसत तुम्ही कोण आता बलोन्मत्त अस्ति गजा ऐसे सदा डुलती तयाचे शेजारी हो येती जाती तरी ते न पाहाती तया ते पाचवा अंध तो दुर्जन सदा दुजिया ते चिंती अकल्याण घात प्रयुक्त ज्याचे मन म्हणून जान अंध तो मनोनिया पाच अंध श्रोतिया ते केले विशद पुढे ऐकिजे संवाद तया देवांगनेचा ऐसी ते विषयांध पाही सखिया समवेत पातली ठाई पर्वकाळ धर्मनेने काही जळप्रवाही स्व इच्छा गमे संपूर्ण जळक्रीडा करून केले नूतन वस्त्र परिधान तीरा समीप येऊन केले अवलोकन चहुदिशे तव एकाएकी नयनी कुंजवना ऐसे ते क्षणी वन देखती झाली कामिनी देखुनी मनी संतोषे नाना परी पुष्पयाती सुवासे सुशोभती द्राक्षे फलभारे डोलती चंपक सेवती ठाई ठाई जाई जुई आणि मालती बकुळ पुन्हा गरजती मांदार गुलाब केतकी कर्दळी डोलती फळभारे ऐसे अनुपम्य ते वन छाया सुशीळ सघन पाहता आनंदली कामिन तोषले मनसतीचे मग सुवासिक पुष्पे तोडुनी माळा करीते चतुरकामिनी स्वकरे छेदिता ते क्षणी कामोद्भव मनी दाटला मग सकळ सखिया ते बोले जरी पुरुष असता ये वेळे तरी अरुवार पुष्य सेजे लीळे पोगिते सोहळे विषयाचे वयसा सुंदर सगुण वरी एकांत क्रीडावन नाना परी सुवास सुमन परिभ्रतारविन निर्फळते ऐसे नाना परी कामचेष्टा करीतसे ती वरिष्ठा तव तिचे फिरले अदृष्टा पातला श्रेष्ठ दुर्वास मुनी सवे शिष्य मेळा अपार लक्षुनी सरोवर तीळ माध्यानी आला दिनकर मनोनी समग्र उतरले कोणी स्नानाते आदरिले कोणी बहिदीर्षेसी गेले कोणी स्वकर्मी गुंतले ऐकले देखिले दुर्वासा तव ते देवांगना वहिली कामज्वरे ऋषी ते न्याहाळी एकागी धावून आली कंठी सुदली पुष्पमाळा करी होती पुष्पमाळा तेची घातली ऋषीचे गळा ऐसे देखता ते वेळा ऋषी झाला कोपाते मने नष्टे पापिष्टे पाही हेत्वा कर्म केले काही हे तो आम्हा योग्य नाही आता घेई शापाते कंठी घातली माळा तो भ्रतारची केवळा तू तव मदांध अबळा पिशाच तत्काळ होई का ऐसे एकता शाप वचन येरी कंपित दीन वदन काम मद गेला उतरुन करुणा वचन बोली तसे ऐके स्वामी ऋषी राया अज्ञान तत्वे घडे क्रिया ते क्षमा कीजे स्वामिया म्हणूनिया पाया लागतसे चरण न सोडी सर्वथा चरणावरी ठेविला माथा कृपाळुवा ऋषीनाथा शाप व्यथा निवारी हे ब्राह्मण हृदय कोमळ कृपेने द्रवला तत्काळ मने माझे वाक्य असत्य केवळ नवे अबळे सर्वथा परी चतुर्युग प्रमाण सहस्त्र वेळ होय गणन तो वरी पिशाचत्व पाऊन उपरी स्वस्थान पावसी पहा तरी अन्याय की तुला पर्वतप्राय दंड तेथे झाला या लागी सुज्ञानी ब्रह्मवृंदाला भिवून त्याला वंदावे ब्राह्मण असो कैसा तरी परी चहुवर्णीचा अधिकारी मुख्य गायत्री मंत्राधिकारी म्हणून चतुरी नमावे असो उशाप पाऊन सुंदरी ऋषी निघून गेले ते अवसरी तत्काळ पिशाच ते नारी पावली निर्धारी ऋषी शापे
दुर्घटवना माझारी कंटक वृक्ष परोपरी, उदक न मिळे निर्धारी हिंडे सुंदरी पै तेथे. आळे पिळे वृक्षासी घेत श्वापदे नाठवे जीवघात, सदा तळमळे क्षुधित ऐसे लोटत बहुकाळ. तव अकस्मात एके काळी याज्ञवल्कीची कन्या सुमेळी, कांची तपस्विनी नामे बाळी सखिया मेळी पातलिसे. तव तो मलमास विशेष लक्षुणी तीर्थयात्रा प्रदोष, चाललीसे कुरुक्षेत्रास भेटी अनयासे पे झाली. येरी जाऊन लवलाया धरिती झाली तिचे पाया, मने तपस्विनी माया परिसेसये वृत्तांतू. मग मुळापासून वृत्तांत समग्र कथिला तिये समाचार, शाप भय परम दुस्तर कर्म अघोर सुटेना. माये परम उपकारिये ब्रह्मनंदिनी, मुक्त करे शाप भयापासुनी. ऐसे मधुर वचने करुणी ऋषी कुमारी प्रार्थिली. नम्र वचने कार्यसिद्धी नम्र वचने साधे नवनिधी, ते अपायन पावे कधी क्रूर वचनी अनर्थ पै. जयाची वाणी मधुर असे त्यांचे कार्य कधीच न नासे, जो सदा क्रूर बोलतसे कल्पांती नसे यशतया. असो तैसे नव्हे याज्ञवल्की चतुर्भामिनी परमनिकी, पिशाचनीचे बोल ऐकेने की हृदय विवेकी अनुसरली. मग बोले ऋषी कन्यका की पिता माझा याज्ञवल्की देखा, त्याने माते निवेदिले व्रत ऐका अधिक मास निर्धारे. पुरुषोत्तम मास विशेष म्हणून जातसो सागर संगमास, तेथे करुणी स्नान दानास तप विशेष जाणुनी. मास मात्र करुण स्नान नक्त भोजन मौन्य धरुण, त्याही वरी दीपदान जान वरी ब्राह्मण संतर्पण यथाविधी. ऐसे तू ते पुण्य घडले जरी कदाचित मुक्त होशी शरीरी, पिशाचत्व जाऊन निर्धारी स्वपदी जाशील तू. ऐकून तयेचे वचन येरी बोले दीनवदन, माझा देह पिशाच जान केवी स्नान दान घडे पे. तरी माऊलिये तू माझी माता मी तव तुझी धर्मदुहिता, इतुका उपकार करी आता देह व्यथा निवारी हे. काही पुण्या तवा आपुले मदर्पण जरी माये केले, तरी कोटी गुणे आगळे पुण्य घडे जानिजे. परोपकारा ऐसे पुण्य दुजे नसेची सखे जान, या लागी माये कृपा करुण करी कृपादान ये वडे. तरी एका दिवसाचे पुण्य माते करशील जरी अर्पण, तरी मी उद्धार गती पावेन स्थान पावेन आपुले. चतुर्युग केवधा जाती तोवरी भोगू पिशाच गती, या लागी परिसे विनंती लागे पुढती पायाते. येरी ऐकून करुण वचना कृपेने द्रवले अंतःकरण, तिये ते अवश्य म्हणून दिदले भाषदान त्रिवाचा. मने मी परतो येई तोवरी पाही, तू येथे चिराही ये ठाई. चिंता न करी हृदयी काही, मासा अंती लवलाही येतसे. ऐसे वदुनी ऋषी अबळा घेऊनी सखियांचा मेळा, सत्वर पावली सागर संगमाला करी सोहळा मन इच्छा. स्नानदानादि यथाविधी मास मास अवघे साधी, पूर्ण करुण व्रतविधी ब्राह्मण विधी परिपूर्ण. ऐसे करुणी पुण्यक्रिया परतुनी आली तया ठाया, तवती पिशाची ऊर्ध्वदृष्टी करुनिया निरखितसे मार्गाते. तव एका एकी स्त्रियांचा मेळा देखून आनंदली वेल्हाळा. धावून धरी चरण कमळा केला आपुला साच बोला. मग ते ऋषी कन्या पाही करी उदक घेतले लवलाही. एके दिनीचे पुण्य पाही उदक करी घातलेसे. पुण्य तोय पडताच हस्तकी तत्काळ देहे झाली निकी. पूर्ववत पुण्य लोकी अप्सरा देही पावली. मुखे करून जय जयकार करीती झाली नमस्कार. मने माये उपकार थोर केला माते मजवरी. ऐसे वधून ते अवसरी स्वधामा पावली ते नारी. एवढी पिशाची निर्धारी उद्धार गती पावली. म्हणून मलमासाचे महिमान स्वये कथितसे जनार्दन. या लागी श्रोते सज्जन कीजे स्नानदान यथाविधी. आपुले स्वकुळीचे वंशी कवन पावले पिशाचत्वासी. अथवा पूर्वीचे वंशोवंशी हे तो नेनवे आपनासी. किंवा आपण स्वदेहासी प्राप्त होऊ कवन ठायासी. हे तो नेनवे आपनासी म्हणून व्रतासी आचरावे.
म्हणाल काय होते ये दानी झनी न म्हणा ऐसे वचन, येथे लक्ष्मी नारायण संवाद जान तरी अप्रमाण कवन म्हणे, परिभावार्थ म्हणजे निका म्हणे प्राप्ती तत्काळ देखा, या लागी करुण विवेका आचरानिका व्रत भावो, पुरुषोत्तम मासा ऐसा दूजा मास नाही नाही हो निशेष, साक्षात पुरुषोत्तमाचा अंश जाना निशेष भाविक हो, जैसा पर्वता माझी मेरू थोर ग्रहगणी भानू अपार, गंगे माझी सरस्वती अपार बोले श्रीवर आदरे, नक्षत्रा माझी जैसा चंद्रमा चतुपादा माझी कामधेनु उत्तमा, तैसा मासा माझी पुरुषोत्तम द्विपाद ब्राह्मण हा असे, म्हणून अति आदरे करुण अगत्य कीजे स्नानदान, म्हणून बोले जनार्दन तैसे कथन केले असे, स्वस्ती श्री मलमास महात्म्य पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित षोडशो अध्याय गोढा, श्री अधिक मास महात्म्य षोडशो अध्याय समाप्त। शुभं भवतु। श्रीकृष्णार्पणमस्तु।